तर भावानो, बऱ्याच दिवसानंतर आपल्या गाडीत भरली होती दारू आणि ती कुठं घेऊन जायची आहे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, नक्की समजेल तुम्हाला. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. पुण्याला गाडी खाली करून आपण आलो होतो मुंबईला भरायला. फायनली आपल्याला भेटली ऑर्डर, गाडीत चालला बघा भरायला. का सकाळ पहिलं पोहे दाबलं बघा आणि निघाला की गाडी वांग वांग करत भरायला. एअरपोर्टला जायचं होतं आपल्याला गाडी भरायला. वाशीच्या टोलला की आलो, ट्रॅफिक नाही म्हणजे गाडी झाला बघा कुजा. काय लावला बघा रेट एअरपोर्टच्या दिशेनं. नेहमीच रेग्युलर ट्रॅफिक होतं किरकोळ, त्यामुळे काय वाटलं नाही. आणि पोचला की वाघ बघा साकीना केला. एअरपोर्टची पावती फाडली बघा आणि घुसलो बघा एअरपोर्ट कडे. तवर झाला बघा कांड. आपल्याला बरोबर गाडी कलीना एअरपोर्ट वर आपण गेलो कार्गो गेटला. मग काय सगळा खेळ उलटा लागलाय म्हणल्यावर मग वाकोल्याकडनं फिरून निघालो 8 नंबरला. एअरपोर्ट म्हणल्यामुळे योग खेळ झाला. तर मी काय लोकेशनच बघितलं नाही. पुढे आलो ट्रॅफिक मध्ये, आपलं फॅमिली मेंबर भेटलं तर मग थांबलो. तसले बी कालव्यात त्यांची गाडी घेतली आणि पोचलो बघा वैतागून कलिनाच्या 8 नंबरच्या गेटला. गेटपास ऑलरेडी दिला होता, त्यामुळे झटकरनं गाडी घेतली. आवली बघा गाडी भरायला 5 मिनिटात गाडी झाली भरून. 2 पॅलेट होतं, एक बिअरचा पॅलेट होता आणि एक विस्कीचा पॅलेट होता. कस्टम ऑफिसरनं सील मारलं, म्हणलं चलो पाहुणा. अजून एक गाडी आपल्या बरोबर भरली होती, आपल्या कुणाल भाऊजी पुण्याच्या. आपली भरली होती त्रिवेंद्रम आणि त्याची भरली होती कॅलिकट. दोन्ही गाड्या संगच होतो. मग पेपर वगैरे घेतलं, मारली बघा तिथनं कल्टी. वांग वांग करत डायरेक्ट रिपीट लावलं बघा. पोचलो बघा एक्सप्रेसला. आयला तवर म्हणलं एक्सप्रेसला 3 व्हीलर आणि 2 व्हीलर वाली काय करते. तर हवालदारानं घेतला होता यांचा समाचार. गाडी आदळत होती, त्यामुळे चेकअपसरचं तेवढं काम करायचं होतं. रसायनीला खाली उतरलं तर आपली फॅमिली मेंबर सगळी गँग गाठ पडली. भाऊ पण मोठं ब्लॉगर आहे ती. कपसर वेल्डिंग करायला लावला बघा तिथं खोपोलीत. तर तिथं या अकलूजचा भाऊ भेटला आपल्याला. भावाची घेतली मग गाठ. का वाजले राव आपल्याला खोपोलीत निघायला. लवकर आलोय आज म्हणल्यावर ट्रॅफिक काय लागणार नाही. मग लागलो बघा घाटाला. जाता जाता शिंगरोबाचं बी घेतलं बघा दर्शन. आज लय दिवसात कमान मोकळी होती, मग टाप लावूनच काढली बघा गाडी. पण पोचला की खावण्या बघा डायरेक्ट पुण्यात. खेड शिवापूरला आलो बघा. गाडीची डिझेलची टाकी फुल केली. गाडीची झाली म्हणलं आता आपल्या पोटाचं बघायला लागतंय. पुढं आलं की बघा हॉटेल तिरंगा नवीन झालंय. म्हणलं नाद करती का एकदा खायला लागतंय. मग काय कुणाला भाऊन मी आलो बघा जेवायला. नाद करती काय. कुणाला भाऊला म्हणलं लावा आता कुस करून रट्टा. जेवण वगैरे केलं बरं का मस्त पैकी. म्हणावे अशी क्वालिटी काय लागली नाही राव. त्याला म्हणलं आपल्या मराठी माणसाचं आहे म्हणलं, लय काय बोलाय नको. मग काय मारली बघा तिथनं कल्टी. 2-2:30 वाजल्या बघा आणीवाडीला याला. मग काय पंपाव आलो दिली बघा ताणून पंपाव. काय सकाळी अरवाळे उठलो बघा, सगळ्या गाडीत बोध पडला होता. का म्हणलं लय उशीर झालाय निघूया आता. बोलला का आलो बघा आपले एक फॅमिली मेंबर गाठ पडलं होतं, त्यांच्यावर चहा पाणी केला आणि धरला बघा सूर कराडच्या दिशेनं. साताऱ्यात वातावरण तर नाद्या बाद झालं होतं. कसं दिसतंय आज मारला बघा टन चरेगाव मार्गे. तर भावना कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.